श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे दुर्गाष्टमी आणि माझ्या सर्व मैत्रिणींना दुर्गा अष्टमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। गणपती, दिवाळी आणि बाकी काय आवडत असेल मला तर आजची नवरात्रीतली दुर्गाष्टमी काय माहिती का, पण या दिवसाची ओढ खूप लागते आणि या दिवशी सेवा करण्याचे पण प्रचंड एक असा अंगामध्ये आतूनच संचारतं। ती देवी आईची हे असेल, कृपा असेल किंवा काय असेल, पण या दिवशी देवासमोरून किंवा देवी समोरून हटावं किंवा बाजूला व्हावं असं वाटत नाही। अगदी सगळे वर्षभराची मरगळ आपली नवरात्रीमध्ये आणि त्यातल्या त्या दुर्गा अष्टमीला निघून जाते, कारण आजचा दिवस हा नवरात्रीचा प्राण मानला जातो। अगदी तुम्हाला 9 दिवस काहीही जमलं नाहीये ना, तर आज जमेल तितक्या सेवा करा, कारण आजचा दिवस पुन्हा नाही, पुन्हा वर्षभर आपल्याला या दिवसाची वाट बघावी लागते। तसं तर दुर्गाष्टमी ही महिन्यातून एकदा येते, पण नवरात्रीतल्या दुर्गाष्टमीला आपलेच असे खूप सारे महत्व आहे। आपल्याला दुर्गाष्टमीला काय काय करायचे आहे हे आज अगदी थोडक्यात सांगते आणि त्यानंतर आज प्रत्येक घरात जो उपाय झाला पाहिजे तो उपाय तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात आधी दुर्गाष्टमी आहे, कुमकुम अर्चन करायचे आहे। कुमकुम अर्चन कसे करावे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आहे, लिंक तुम्ही खाली बघा, व्हिडिओ मध्ये जाऊन तुम्हाला तो दिसेल। सगळ्यात आधी करायचे आहे आपल्याला कुमकुम अर्चन, जे माझे आत्ताच करून झालेले आहे। कुमकुम अर्चन झाल्यानंतर आज महत्वाचे म्हणजे देवी आईची ओटी भरायची आहे। घरात भरा, देवीच्या इथे तर भराच भरा, म्हणजे बाहेर जाऊन तर भराच भरा, पण घरामध्ये आज देवीची ओटी भरण्याचे खूप सारे महत्व आहे। बरेच जण असं करतात बघा, घरात गणपती आहे आणि मंडळाच्या गणपतीला भली मोठी लाईन लावून उभं राहतात। घरात देवी आई आहे पण बाहेरच्या देवी लांब लांब देवीला जाऊन तिथे लाईनला उभे राहतात। तिथेही राहा, अर्थातच ते चांगले आहे, मात्र सगळ्यात आधी सेवा आपल्या घरातल्या देवी आईची करा। तुमच्याकडे घट बसलेले असो अथवा नसो, आज कुमकुम अर्चन करा। आज ओटी देवीची अखंड, म्हणजे देवीची आज ओटी भराच भरा। फक्त पिरियड असेल आणि सुतक असेल त्या महिला सोडून बाकी सगळ्यांनी आजची देवीची ओटी, कुमकुम अर्चन या महत्वाच्या 2 सेवा करायच्या आहेत। ओटीमध्ये अगदी काही नसेल ना तरीही चालेल। आता आमचं व्हिडिओ करणे हे काम आहे म्हणून आम्ही तुम्हाला साज शृंगार सगळा दाखवतो, पण मुख्य म्हणजे एक हिरवा ब्लाउज पीस, नारळ, तांदूळ एवढ्यानं जरी तुम्ही, आणि हार फुले, काहीतरी गोड साखर जरी असेल तरी चालेल, एवढ्या 3 गोष्टींची ओटी भरा, तुम्हाला खूप सारे पुण्य लाभेल। त्याच पद्धतीने आज तुमच्या घरी जी कोणी सवाष्ण येईल तिला हिरव्या बांगड्या किंवा हिरव्या बांगड्या भरायला 100-200 रुपये जितक्या ती भरते त्या 200 रुपयाच्या बांगड्या तरी तिला आज तुम्ही भरायला सांगा आणि तिला हळदी कुंकू लावून तिला आज तुम्ही नमस्कार देखील करा। आज ह्या सगळ्याला महत्व आहे। तुम्हाला आज घरी कोणीही आलं, पुरुष स्त्री कोणीही महिला येऊ दे, तिची आज तुम्ही व्यवस्थित जे काही तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने तिचा आज तुम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम करा। त्याच पद्धतीने हवन, काल खूप मैत्रिणींचा मला हे आला की ताई हवनाचा व्हिडिओ का नाही झाला, दुपारी जमलं, हा व्हिडिओ झाल्यावर मी तो मागच्याच वर्षीचा व्हिडिओ डाउनलोड करेन, पण करेन। अगदी साध्या पद्धतीने हवन कुंड घ्या, हवन कुंड नसेल आपलं हे जे तामण असतं ना हे सुद्धा घेतलं तरीही चालेल। तामण घ्या, त्यामध्ये समिधा, समिधा म्हणजे काय, आंब्याची लाकडं असतात, छोट्या छोट्या काठ्या, उंबराच्या काठ्या, बेलाच्या काठ्या, अशी समिधांची एक जुडी मिळते, ती त्यात ठेवायची आहे। त्यानंतर त्यात कापूर घालायचा आहे, हवन कुंडाची पूजा करून घ्यायची आहे। शेणीच्या गवऱ्या असतात गाईच्या, त्या त्यामध्ये घालायच्या आहेत, तूप घालायचे आहे, गुळ घालायचे आहे, प्रज्वलित करून खीर तयार करून घ्यायची आहे, शेवयांची, तांदळाची, मखाण्याची कोणतीही, आणि प्रत्येक खिरीच्या चमच्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमः असं म्हणतात की आज दुर्गा माता स्वतः तोंड उघडते हवनातर्फे। जेव्हा जेव्हा आपण खिरीचा किंवा कोणताही घास घालू
तेव्हा तो प्रत्यक्ष दुर्गा माता घेते. म्हणून आज दुर्गाष्टमीलाच हवन का करावे, तर आज ती देवी आई स्वीकार करते. दुर्गा माता राक्षसाचा वध करून खूप दमलेली असते आज, आणि म्हणून आज आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. हवन करायचे असते, कुंकुमार्चन करायचे असते, कन्यापूजन काल, आज आणि उद्या तिन्ही दिवसातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. आता कन्यापूजनाला कांदा लसूण मात्र नैवेद्यामध्ये आपल्याला घालायचा नाहीये. चुकून माकून घातला असेल, झाली असेल सेवा, तर ती फळास जाणार नाही असं मी म्हणणार नाही. एवढी मी मोठी नाही, कारण सेवा ती सेवा असते. तुम्ही मनापासून केली आहेत ना, याला महत्व आहे. पण आज जर करणार असाल तर लक्षात ठेवा की कुठल्याही नैवेद्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य. नैवेद्याला स्वयंपाकाला काय करावे, तर काळा हरभरा असतो ना, त्याची वाटण घालून भाजी. वाटण म्हणजे काय, खोबरं घालायचं, तीळ घालायचे आणि टोमॅटो घालायचं, छान भरून येते. शिरा किंवा खीर, आपल्याकडे खीरच असते, आणि पुऱ्या, वरण भात किंवा मसाले भात, एवढा स्वयंपाकाच करून कुमारिकेंना जेवायला बोलवायचं. हे नसेल जमत, एक सरळ एक शेवयांचं पाकिट आणा, 2 लिटर दूध आणा, खीर करा, प्रत्येक कुमारिकेला हळदी कुंकू लावा, तिचे पाय धुवा, तिच्या पायावर स्वस्तिक काढा, प्रत्येकीला 1-1 वाटी खीर खायला द्या. आणि त्यानंतर शालेय वस्तू, सिसपेन, पेन, कंपास असेल, एखादी वही असेल, कलर पेटी असेल, कलर पुस्तक असेल, जे तुम्हाला जमेल ते तिला द्या. तर आता तुम्हाला समजलं असेल की आज कोणकोणत्या सेवा करायच्यात. काही जणी म्हणतात ताई मुली मिळत नाहीत, घरातल्या चालतील का? हो, घरातल्या का नाही चालणार, त्या तर आपल्याच आहेत. तुम्ही काय करा, अंगणवाडीत जावा, बालवाडीत जावा, इयत्ता पहिलीच्या वर्गात जावा, बाईंची परवानगी काढा. कोणीही नाही म्हणत नाही, कन्यापूजनची रीत सगळ्यांना माहिती आहे. घरात नाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने पण पूजा करू शकता. आता या झाल्या आजच्या सेवा उपाय, ज्या प्रत्येकीला करायच्या आहेत. आता शेवटचा उपाय सांगते, जो आज घटासमोर केला तरीही चालेल, किंवा नवरात्रीमध्ये जिथे मंडळ असते, जिथे आज होम होतो, तिथे केला तरीही चालेल. तो म्हणजे काय, तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये माणसाचा बळी दिला जायचा. त्यानंतर माणसाचा बळीला बंदी आली, कारण समाज सुधारत गेला. त्यानंतर आला प्राण्यांचा बळी. पण मी तर या सगळ्याच्याच विरोधात आहे. प्राण्याचा बळी तर कधीच देऊ नका, कधीच मुखाला स्पर्श करू नका. स्वामी कृपेने, दुर्गा मातेच्या कृपेने तुमच्या सगळ्यांचा मांसाहार बंद होऊ दे, कारण चुकीचं आहे. पण जाऊ द्या, आज आपल्याला त्या विषयावर बोलायचं नाहीये. तर तुम्हाला काय करायचं आहे, आता सध्याच्या काळात बघा, जायफळ किंवा कोहळा याचा बळी दिला जातो, आणि त्यातल्या त्यात दुर्गाष्टमीला तर कोहळ्याचाच बळी दिला जातो. बळीचा अर्थ काय, बळी म्हणजे कापायचा आहे. पूर्वीच्या काळापासून हा शब्द चालत आलेला आहे की बळी द्यायचा आहे. पण आपल्याला काही जिवंत कुठल्या गोष्टीला बळी द्यायचा नाहीये. तर कोहळा आणायचा घरी, स्वच्छ कोहळा पुसून धुवून घ्यायचा, धुतल्यानंतर पुसायचा, त्याची पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा. कारण पूर्वी बघा, त्या प्राण्याला खायला घातलं जायचं, पूजा केली जायची, आणि मग त्याच्यावर सुरी ठेवली जायची. तशा त्या पद्धतीनेच आपल्याला चौरंग ठेवायचा आहे देवासमोर. त्यानंतर त्याची पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आहे, हवन करायचं आहे, आणि हवन करून झाल्यावर ते फळ सुरीने असा आडवा कापायचा. आडवा कोळा धरायचा, उभा नाही, आडवा धरायचा, आणि त्याच्यावर तो कापायचा. आणि तुमच्या घरातले हवन आहे त्याच्यामध्ये त्याची एक फोड घालायची. त्यानंतर हा जो कोळा आहे तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवा, दुर्गा जिथं हवन होतो तिथं ठेवा. पण आज आपल्या घरामध्ये ही कृती होण्याचं खूप महत्व आहे. ज्यांना हे घरात करायचं नाही त्यांनी अर्थातच जिथे दुर्गाष्टमीचं हवन होतो तिथं जा, तिथं त्याची पूजा करा कोहळ्याची, आणि तिथं जाऊन कापा, आणि तिथं ते ठेवलेले असतात साईडला, तिथं ठेवा. घरात करा, तिथं करा, दोन्हीचंही पुण्य तुम्हाला एकच मिळणार आहे. पण आज प्रत्येकाने ही सेवा करायची आहे, आठवणीने ही सेवा करा, याचे फळ तुम्हाला लाभेल. घरातील अडीअडचणी किंवा तुमच्याकडे येणाऱ्यांची वेडीवाकडी नजर, तुमच्यावर कुणी काही केलं आहे, सगळं काही हा कोहळा आहेच त्याच्यासाठी, जो आपल्याकडे सगळी नकारात्मकता खेचून घेतो आणि कुटुंबाला सुख देतो. म्हणून तुम्हाला आठवणीने सगळ्यांना कोहळा आज घरामध्ये कापायचा आहे. मी पण संध्याकाळी कापणार आहे, आता जाऊन आणायचा आहे, आणि त्यानंतर संध्याकाळी तो कापायचा आहे. लक्षात ठेवा,
तुमच्याकडे घट आहेत किंवा नाही याचा विचार करायचा नाही, तर आज हा उपाय प्रत्येकाने करा, हात जोडून विनंती करते। त्याच पद्धतीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, कारण जेवढ्या जणांपर्यंत शेअर कराल, जितक्या घरामध्ये कोहळा कापला जाईल त्या सगळ्याचं पुण्य थोड्या अंशी तरी तुम्हालाही लागेल। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। अजून एक सांगते जाता जाता की अखिलेशचे खूप सुंदर चॅनल त्यानं काढलेलं आहे, मराठी विषयांवरच विविध विषयांवर तो बोलत असतो। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटला पिन करेन। सगळ्यांना आग्रहाची विनंती की सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ बघा। त्याचप्रमाणे सुनेत्राज लाईफस्टाईल हे चॅनलला मी आता खूप वेगळ्या विषयांवर व्हिडिओ टाकणार आहे, तेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। सुनेत्राज लाईफस्टाईल आणि अखिलेशचं जे चॅनल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये पिन करते। सगळ्यांना आग्रहाची माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की सगळ्यांनी त्याच्या चॅनलला भेट द्या। श्री स्वामी समर्थ।